नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरवरील प्रॅक्टिस सेट 14.1चा पहिला प्रश्न सोडवूया। पहिल्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण त्यापैकी पहिला प्रश्न सोडवूया। प्रिन्सिपल दिले आपल्याला 2000 रुपीज, रेट दिलाय 5 PCPA म्हणजे दर साल दर शेकडा 5 रुपीज आणि ड्युरेशन दिले 2 इयर्स। आन्सर तर यामध्ये विचारलेले आपल्याला फाइंड द अमाउंट किती काढायची आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे काढायचं। आन्सर गिवन डाटा काय, गिवन डाटा लिहून घेऊ आपण। प्रिन्सिपल दिले, प्रिन्सिपल P ने इंडिकेट करतो आपण, रुपीज 2000। रेट दिलेला आहे, रेट तो R ने इंडिकेट करतो आपण। रेची किंमत दिली रुपीज 5 PCPA % पर ॲन्युअल। ड्युरेशन टाइम दिला आहे, कालावधी दिला आहे, ड्युरेशन दिला आहे तो आपण N ने इंडिकेट करतो, तो दिला आहे 2 इयर्स। आपल्याला व्हॅल्यू काढायची अमाउंट इक्वल टू काढायचं आपल्याला आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि काढायचं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट। या दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात। वी नो आता अमाउंट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, P ऑफ 1 + R डिवायडेड बाय 100 रेज टू N। किमती टाकायची आता। P ची व्हॅल्यू दिलेली 1 + R 5, R ची व्हॅल्यू 5 डिवायडेड बाय 100 आणि N ची ड्युरेशन 2 इयर्स। कॅल्क्युलेशन करू। आता इथे कसं सोडवायचं, 100 गुणिले तिरपा गुणाकार 100 गुणिले 1 म्हणजे 100 होईल, प्लस 5 इकडे काही नाही म्हणजे 1 आहे, 5 गुणिले 1 म्हणजे 5 होईल आणि डिवायडेड बाय 100 स्क्वेअर। बरोबर आहे, इक्वल टू इंटू हे किती राहील 105 येईल बेरीज ॲडिशन आणि डिवायडेड बाय 100 याचा होल स्क्वेअर होईल। पूर्ण होल स्क्वेअर याचं किंमत काढण्याची गरज नाही कारण काटाकाटीमध्ये कॅन्सलच होणार आहे, त्यामुळे फक्त आपण हे 2 वेळेस लिहू म्हणजे स्क्वेअर गृहीत धरला जाईल तो। बरोबर आहे। आता 1 2 3 1 2 3 शून्य कॅन्सल होतील। आता 1 बे आणि 2 10। आता 5नं वरही भाग जाईल, 5 1 5, 5 2 10, 5 1 5 म्हणजे काय राहील 21 × 105 एवढंच राहील आपलं। गुणाकार करायचा 21 5 5। अच्छा, अमाऊंट मिळाली आपल्याला रुपीजमध्ये। अमाऊंट रुपीजमध्ये 2205 2205 रुपीज 9। आता आपल्याला काढायचं आहे, अमाऊंटची किंमत काढली आपण, आता काढायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट 9 कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू फॉर्म्युला अमाउंट मायनस प्रिन्सिपल। अमाउंट मायनस प्रिन्सिपल
अमाऊंट आत्ता काढली आपण याची व्हॅल्यू मायनस प्रिन्सिपल प्रश्नामध्ये दिलेले 2000 याची व्हॅल्यू इक्वल टू 205 इंटरेस्ट रुपीज. Therefore amount equal to rupees 2205 rupees and interest, compound interest equal to rupees 205. समजलं मित्रांनो. यातील आपण दुसरा प्रश्न उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.